आपण हे पाहतो आहोत हे साळुंके साहेबांचं फार्म हाऊस आहे आणि आपण आलो आहोत शिवथरगडला. इथून पायी 5 मिनिटावर हे आहे स्वामी समर्थांनी जिथे दासबोध लिहिलं आहे ती जागा. आपण थोड्या वेळ तिकडे जाणार आहोत, तेही मी दाखवून तुला. हे फार्म हाऊसचं बाहेरून मी तुम्हाला लुक दाखवतो. साळुंके साहेबांचं ग्रास कटिंग चालू आहे, लेवलिंग. साळुंके साहेबांचे मेहुणे आहेत. नमस्कार. आपलं नाव काय? श्रीधर मालुसरे. बाहेर तुम्ही सकाळी संध्याकाळी चहा कॉफी घेऊ शकता. सगळीकडे हिरवंगार आहे. ते सभोवताल मी दाखवतो. बाहेर ह्या गेटने आपण आता आतमध्ये आलो. समोर डोंगर हे. आपण आतमध्ये जाऊन पाहूया. वॉशिंग मशीन आहे. इकडे हे एक बेड, टीपॉय, टीव्ही. इथे हे चार्जिंगसाठी 2-3 पॉईंट्स आहेत. फॅन आहे. इथे हे रेफ्रिजरेटर आहे. आणि त्यांचा हा आता आपण उभा आहे मी दाखवतो. हा हॉल आहे त्यांचा. आता तुम्हाला त्यांचा बेडरूम नंबर 1 दाखवतो. तर ते नियमित ते राहत नसल्यामुळे थोडं तुम्हाला हे दिसेल अस्ताव्यस्त. नेहमी राहत असतो मग त्यावेळेला आपण ते प्रॉपर एकदम. हा झाला फर्स्ट बेडरूम. आता आपण बघूया सेकंड बेडरूम. फर्स्ट बेडरूममधून मी बाहेर आलो. आता हे सेकंड बेडरूमकडे जात आहे. बसण्यासाठी बघा किती खुर्ची आहेत. हे मोठा ग्रुप जरी आला तरी इथे हे AC पण आहे. सध्या सर्व्हिसिंगसाठी त्यांनी काढून ठेवलेलं आहे. हे कबट आहे आणि इथे यांचं देवर आहे, देवघर आहे. सेकंड बेडरूम मधून बाहेर एक पडवीसारखे हे आहे, ते तुम्हाला जागा दाखवतो. इकडे हा बाहेर यांनी ओपन किचन कॉन्सेप्ट त्यांनी हे केलं होतं. ग्रिल करायला शेगडी. आपण किचन बघूया. हे एंट्रन्स करून आलं सरळ हा हॉलमध्ये. त्या हॉलमधून इथे हे एंट्रन्स आहे इथे किचनला जायला. आणि किचनला जाताना पॅसेजमध्येच वॉशरूम आहे. हे वॉशरूम आहे. हा किचन असं लांबलंच.
गॅस शेगडी. आता मी तुम्हाला वॉशरूम दाखवतो. हे आहे वॉशरूम. शनिवार रात्र मस्तपैकी एक हॉल्ट मारायचा, संडेला इकडे निघून जायचं मस्तपैकी. थोडं काम पण करता येईल आणि बऱ्यापैकी माझी बऱ्यापैकी कामं होतील, आपलं एन्जॉय करता येईल. बघाल परत तुम्हाला असं वाटेल ना की आम्ही इथं आल्यानंतर काहीतरी वेगळंच पाहिलं. तुम्हाला ते विसरून जाल, ते स्वित्झर्लंड वगैरे ते विसरून जाल, असं दाखवतो तुम्हाला. तो जो स्पॉट पाहिला ना तुम्ही मग एकदम आपल्या डोक्यातच वेगळाच विचार येतो डोक्यामध्ये. तिकडे काय आहे की आपलं असं हे सर्व जंगल आहे आणि 12 महिने याच्यामध्ये ना पूर्ण 12 महिने हिरवळच दिसणार तुम्हाला. अजिबात कधी उन्हाळा येऊ द्या कुठल्याही सीझन मध्ये या तुम्ही. आता हे काय ऑक्टोबर हिट असल्यामुळे तर थोडंसं आपल्याला गरम जाणवतं, नाहीतर एरवी असं काय वाटत नाही. एक मंदिर बनवलेलं आहे ते पण बघता आलं. जायचं का? चला हे जवळ तरी बघून येऊ.